हॅलो, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला, मस्त छान रेडी झाले आणि आता मी कुठे चालले तर बघा, व्हिडिओ स्किप न करता। तर चला, तुम्हालाही आता थंबनेलवरून समजलंच असेल ना। तर चला, आज सगळी फॅमिली सोबत आहे, बर्थडे सेलिब्रेशन, तर मोठं सरप्राईज। तर चला, खूप छान व्हिडिओ होणार आहे। आता मी आली आहे लोंढे गल्लीत, तर बाबांच्या घरी, म्हणजे मम्मीच्या मामांच्या घरी। तर सगळ्या मावशा आजीन त्या सगळे काही आलेल्या होत्या, सगळे काही मला इथेच भेटल्या खाली, माझी काकी पण आलेली होती। तर चला, सगळेजण हाय करताय आणि आता आम्ही जातो वरती। तर चला, तर तर हे आहे मम्मीचं मामांचं घर। तर बाबांचा बर्थडे होता ना, तर आम्ही सगळेजण आलो होतो, तो लोंढे गल्लीतच आहे। आणि बाबा मोठ्या बहिणींच्या सगळ्यांच्या पाया पडताय। तर हे सगळेजण 6 जण, तर 1 भाऊ आणि 5 बहिणी, तर सगळेजण आलेले होते। आणि आता छान मस्त असं रात्री बर्थडे सेलिब्रेशन, आणि खरंच खूप छान मस्त असं गिफ्ट सरप्राईज होतं, आम्हालाही माहीत नव्हतं। तर काय आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, तसं थंबनेलवरून थोड्या म्हणजे समजलंच असेल तुम्हाला। तर चला, रोष्टी पण आलेली होती। चल बाळा, तिला सांगेल तिला काय बोलू का, बोला ना। आमच्या लाडक्या बाबाला बर्थडेच्या निमित्ताने काहीतरी करा, हो असं म्हणतात त्या। व्हिडिओ काढून हॅपी बर्थडे बोल पाहिलं सही लगवायचं बात चला ऑर्डर करून घ्यायचं अरे बाबा मांडी बस ना दे ना ते जो मागे सलग थोडी अरे पहिलवान सुमो पहिलवान फोन करू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सोनाजी। हो, तर आता मी सगळे इथे बसून गप्पा मारतोय आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप छान मस्त वाटतं। तर सगळ्या म्हणजे खूप दिवसातून आता सगळे काही कामात बिझी झालेले ना, तर असं काही कार्यक्रम असला की आम्ही आता एकत्र येत असतो। आणि वारंवार प्रत्येकाच्या घरी काही ना काही असतंच, तुम्ही बघतात ना व्हिडिओमध्ये। तर मावशीन त्यांनी पेढे आणलेले होते, सगळ्यांना पेढे देत होती आणि इकडे सगळेजण येत होते, बाबांना विश करत होते। आणि चला, आता आम्ही बाबांना ओवाळू आणि केक कट करू, त्यानंतर छान असं सरप्राईज। सगळेजण खूप इमोशनल झालेले होते, सगळं पुढे व्हिडिओमध्ये आहे। ऋतुमावशी पण आलेली आहे, सगळ्या मावशी पण आलेल्या होत्या। तर हे बघा, सगळेजण वरती हॉलमध्ये बसलेले आहे आणि आता इथे ओवाळीचं ताट वगैरे पण तयार केलेलं होतं। आता ही रोशनी आणि मामी पण आलेले आहे। तर चला, आता सगळेजणांना बाबांचं औक्षण करत होते, तर मामी पण बसल्या। तर चला, तर नंतर आम्ही केक कटिंग वगैरे करू, सगळ्यांचं आमचं फोटोशूट होईल।
हा खाऊ दे नव्हतं खाऊ का त्याला जास्त गोड नका खाऊ घालू. ही खास मम्मीची इच्छा आहे बघा. रेडिओ गाडी वाजवा. तर केक कटिंग झालं, सरप्राईज भेटलं. बघितलं ना, तर एवढं मोठं सरप्राईज दिले गौरव मामा आणि रोशनी मावशीने दोघांनी मिळून. तर आईवडिलांची इच्छा पूर्ण केली आहे. तर गौरव मामा रोशनी मावशीने तर सगळेजण इमोशनल झाले होते. तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे असं मोठं सरप्राईज भेटलं बड्डेच्या दिवशी. आणि मामा मामींना याच्यातलीच कोण म्हणजे आम्हा सगळ्यांना काहीच माहीत नव्हतं कारबद्दल. तर हे सगळं काही मोठं सरप्राईज भेटलं. तुम्हालाही आवडलं ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता सगळेजण गाडीलाही ओवाळतील. तर आजीने इथे वरती स्वस्तिक काढलं आणि छोटीशी आपली विठ्ठल रुक्माईंची मूर्ती पण होती, गाडीमध्ये ठेवण्यासाठी आणलेली होती. आणि सगळेजण फोटोशूट वगैरे झालं. त्यानंतर पुन्हा केक कटिंग आणि त्यानंतर मम्मी पण आलेली होती, वहिनी त्या पण, मामीन त्या पण, सगळेजण आले होते बड्डे सेलिब्रेशनसाठी. सगळ्यांनी कार वगैरे सगळ्यांनी ओवाळलं. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
मुलांनी आईवडिलांची इच्छा पूर्ण केली. तर सगळ्याच फॅमिलीला खूप छान वाटलं आणि सगळी फॅमिली आलेली होती आमची. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये काही कार्यक्रम असला की सगळेजण आम्ही एकत्र येतो आणि एकत्र मिळून सगळे काही कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो. तर आता रोशनी मावशी मामींनी ओवाळलं, आमच्या सगळ्यांचं फोटोशूट झालं, आम्हीही ओवाळलं. आणि कोणती कार आहे तर ही ना हुंडाई वर्ना, तर कारचं नाव आहे या आणि खूप छान मस्त आहे. बघितलं ना, सफेद कलर घेतला आहे. तर इथे विठू रुक्मिणीची मूर्ती पण होती ना, तर तिथेही औक्षण करत होते सगळेजण आणि रीलशूट फोटोशूटही चालू होतं. त्यानंतर छान मस्त मेनू केलेला आहे, काय केलेलं आहे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तर चला, आणि आवडतोय ना व्हिडिओ बघायला, मजा येते ना सगळ्यांना. तुम्ही चौघ थांबा, पहिले घ्या चौघांचं. थोडं तुम्ही काय रे कुठं मामा आहे ना. ओके, तुमच्याकडून जातो मला आपल्याला काहीच नाही. मावशीचं पण माहित होतं कामात आहे 2 दिवस. बर्थडे गिफ्ट पाहिलं का ते पा. तर मम्मी मामी जया मावशी पण सगळ्या पण आल्या, वहिनी पण आल्या होत्या. तर ह्यात म्हणजे मामीन त्या थोड्या लेट आल्या कारण ऑर्डर द्यायच्या होत्या ना, तर मम्मीन त्या पण आलेल्या होत्या. तर चला सगळेजण आले, छान मस्त मेनू काय आहे बघा. छान वास येतोय पावभाजीचा पूर्ण घरामध्ये. मला परात दिली असते ना हो. परात
तुम्ही उभे आहे ना तिथं मागं परत कुठं इथं का हा त्याला गाडीचं सगळं ऑप्शन वगैरे झालं, ओव्हरला सगळ्यांनी आमचे फोटोशूट झाले. आता सगळ्यांना जेवायला वाढायचंय आणि पावभाजी मेनू आहे. तर चला आता आम्ही आलोय मामांच्या घरी. तर बघितलं ना बर्थडे सेलिब्रेशन छान मस्त झालं आणि छान असं गिफ्ट पण दिलं. बघितलं ना सगळे इमोशनल झालेले होते. तर छान अशी कार गिफ्ट केली आहे रोशनी आणि गौरव मामाने दोघांनी. आणि आता सगळे काही जेवायला येतील वरती. आमचं असं छान मस्त बर्थडे सेलिब्रेशन आज पुन्हा सगळे एकत्र आलो. काही असलं का एकत्र आल्यानंतर छान वाटतं ना. तुम्हालाही आवडतं. चल ये ना लहानी मावशी चल. तर छान मस्त आता तिकडे पावभाजी पण झालेली होती आणि पाव पण भाजत होते. मावशी पाव भाजत होती आणि इकडे त्या खाली सगळेजण ज्यांचे फोटोशूट राहिले तर सगळेजण फोटोशूट करत होतं आणि सगळेजण येत होते. सगळे काही आजूबाजूची पण गाडी बघण्यासाठी, बड्डे विश करण्यासाठी. आणि इथे सगळे काही आता जेवायला वाढून दिलं. तर पावभाजीच मेनू होता ना. पावभाजी खूप छान मस्त झालेली होती. यांच्यावर अंधार येतोय गौरव शुभम. शुभेच्छा दिलाय. हॅपी बर्थडे राजाभाऊ. या वेळ काढून या घरी. हा ना, तुम्ही लग्न झाल्यापासून आले नाही ना. चला येऊ का मम्मी आता. निघालो आम्ही घरी. बाय बाय. पाहिला का. तर चला आता आम्ही ना घरी निघालोय. सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. आता प्रत्येक कोण एकच आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक वगैरे घेऊन. तर चला इथंच आजचे व्हिडिओ एंड करते. आवडला ना आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. आता निघाली मी घरी.